ज्या लीग स्टेजच्या आजच्या दिवसातील ज्या मॅचेस आहेत त्या सर्व 3 ओव्हरच्या खेळल्या जाणार आहेत. त्याची सर्व टीमनं नोंद घ्यायची, सर्व संघ मालकांनी. सुभाष आणि विनायकची जोडी मैदानाच्या आतमध्ये या 3 ओव्हरच्या लिमिटेड ओव्हरमध्ये आपल्याला खेळताना दिसत आहेत. हे बॅटल आहे संताजी ओरियस बनाम शनी कृपा दापोली फायटर्सनं टॉस जिंकला. बॅटिंगचं डिसिजन आय थिंक घेतलेलं आहे. बॅटिंगचं डिसिजन पाहायला मिळतंय. शनी कृपा दापोली फायटर्सचा संघ खेळतोय. मोठा प्रहार केला जातोय. ऑन ड्राईव्ह केलाय. डीप विकेटला क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळू शकेल. एक रन घेतलाय. हा आनंदाचा मामला जर रॉकेट थ्रो केला गेला असता तर इथे विकेटचं पतन आपल्याला बघायला मिळू शकलं असतं. वो लोग अक्सर कहते ना, ओ खराब सोच और पैरी कुमोच आपको कभी आगे बढ़ने नहीं देगी. आज तुम्हाला जिंकायचं असेल तर खराब विचारांपासून थोडंसं लांब राहावं लागेल. तुम्हाला एकंदरीत जर त्या आकाशामध्ये गरुडांसारखं उडायचं असेल तर त्या कावळ्यांची संगत सोडावी लागेल, तरच तुम्ही त्या आकाशाला एक गरुड झेपेमध्ये रूपांतर करू शकता. मोठा प्रहार करायचा होता. बॅट बॉलचा पुन्हा तिथे प्रॉपर टायमिंग नाहीये. हालाकी या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक गोष्ट कॉमन राहिली आहे. प्रत्येक टीमनं पॉवर प्लेचा फायदा घेतलेला नाहीये. तुम्हाला या सर्कलच्या बाहेर केवळ आय थिंक 2च खेळ तुम्ही बाहेर ठेवू शकता आणि तिथे मात्र मोठा फायदा कोणत्याही टीमच्या बॅटर्सने घेतला नाहीये. सुरुवातीचे जे षटक आहे कुठेतरी सांभाळून खेळण्याचा प्रयत्न अनेक टीमांचा राहिलेला आहे. तर त्याच्यानंतर जे दुसरं षटक जिथून चालू होतं ना, तिथून मात्र जे बॅटर्स असतात मोठे फटके खेळतात. हालाकी तुम्हाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये संपूर्ण मैदान मोकळं मिळतं. तिथून तुम्हाला आक्रमण करावे लागतात. त्याच दिशेने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. इथे बघता बघता आपण बघतोय एकच रन तिथे कंप्लीट होईल. दादा इलेव्हन या टीमची खऱ्या अर्थानं दादागिरी बघितली मागच्या मॅचमध्ये. एक आउटस्टँडिंग परफॉर्मन्स सादर करणारा जिथं राजेश लांजेकर पाहायला मिळाला आणि राजेश आता सांगतोय की येणाऱ्या पुढच्या मॅचमध्ये देखील मी तसाच धमाकेदार परफॉर्मन्स करेन आणि तो प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील मिळवताना बघायला मिळाला. आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. प्रसादला डीप स्क्वेअर लेगला पाठवलंय. जो समोरचा खेळाडू होता राईट हँडेड बॅटरचा, तो मात्र सरळ आता सर्कलच्या आतमध्ये आलेला आहे. एका बाजूला मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. डीप स्क्वेअर लेग आहे. शॉर्ट फाईन लेग तैनात आहे. बॅकवर्ड शॉर्ट लेग देखील आहे. थर्ड मॅनचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असेल. त्याचबरोबर आपण बघतोय तर कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक अजिबात तैनात केलेलं नाहीये लॉंग ऑफ सर्कलच्या आतमध्ये. त्याचबरोबर लॉंग ऑनला देखील सर्कलच्या आतमध्ये घेतलं गेलेलं आहे. ही सध्याची फिल्डिंग पोझिशन अशा प्रकारची आहे. शॉर्ट थर्ड मॅन देखील असेल. त्याचबरोबर एकंदरीत आपण बघतोय पुढचा चेंडू टाकताना खेळाडू मोठा प्रहार केलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे सरळ चेंडूनं मात्र दम तोडलाय आणि विकेटचा पतन. एक मोठी विकेट. एक सूचना होती की सचिन राठे यांचा मोबाईल राहिलेला आहे. सचिन राठे त्यांचा मोबाईल इथे राहिलेला होता, त्याने इकडे येऊन कलेक्ट करून घ्यायचा आहे. यानंतर नेक्स्ट मॅच दादा इलेव्हन बनाम वैष्णवी इलेव्हन. दादा इलेव्हन आणि वैष्णवी इलेव्हन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारच आहे. नंतर लगेच मॅच आहे.
7 रन झालेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात देखील शनी कृपा दापोली फायटर्सच्या टीमची थोडीशी धीमी राहिली आहे. याच्यानंतरला दादा 11 विरुद्ध वैष्णवी 11चं बॅटल. मोठा प्रहार करायचा होता इथे. जडमध्ये चेंडू टाकला. यॉर्कर लाईनचा बॉल होता. ऑन ड्राईव्ह केलाय. जोपर्यंत थ्रो करेल भन्नाट वेगानं 2 रन्स कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंचा आय कॉन्टॅक्ट चांगला आहे. जबरदस्त आहे. शानदार इथे आय कॉन्टॅक्ट पाहायला मिळालाय. याही वेळेला धीमी सुरुवात आहे. टॉस बॅटिंगचं डिसिजन शनी कृपा दापोली फायटर्सच्या टीमचं. धावांचा इथं डोंगर उभा केला जाईल का? मागच्या मॅच मध्ये धावा खूप साऱ्या कुठल्या होत्या बॅटिंग करणाऱ्या टीमनं. मोठा प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहे. कॅच पकडली जाते, परंतु इथे कॅच पकडलेली आहे. सुपर कॅच, आउटस्टँडिंग कॅच. आणि एक दुसरा मोठा धक्का शनी कृपा दापोली फायटर्सच्या टीमला बसतोय. विकेट नंबर 2. चला डीजे कुठेसे शांत आहेत, थोडस होऊन जाऊ दे डीजे. डीजे वाजे कुठे असतील तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या जागी येऊन डीजेचं थोडंसं नियोजन करायचं आहे. समीरला बॅटिंगला आता पाठवलं गेलंय. नंबर 4 वरती समीर असेल. खऱ्या अर्थानं जी कॅच पकडली गेली होती ना, एक सुपर कॅच स्ट्रेटच्या माध्यमातून. पहिलं षटक देखील श्रेष्ठ टाकवलं. त्याच्यानंतरला जी रनिंग कॅच पकडली गेली, पहिल्यांदा अटेम्प्ट मात्र हातामधून चेंडू निसटला होता. येतोय का? अरे चला ना. मिळणार आहे. आता एक एक रन्स वाचवण्याचं काम ते करतायत. एक एक धाव वाचवली जाते, कारण इथे या सामन्यामध्ये त्यांना जिंकायचं आहे. संताजी वॉरियर्स असेल, त्याचबरोबर शनी कृपा दापोली फायटर्सचा संघ असेल. एक मोठ्या मार्जिनना सामना जिंकणं खूप गरजेचं आहे. तुमच्या रन रेट मध्ये जर इजाफा पाहिजे तर तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. लेगस्टंपच्या थोडस बाहेरचा बॉल आहे. एक एक्स्ट्रा रन्स आता गोलंदाजाच्या साह्यानं मात्र फेकला जातोय. प्रचंड संघर्ष अनेक महान पुरुषांचा देखील झालेला आहे. तुम्हाला सर्वांना देखील संघर्ष करावाच लागेल. चेंडू हवेमध्ये कॅच पकडली जाईल का? श्रेयस त्या चेंडूच्या खाली थोडासा लेट आलाय, परंतु पुन्हा एकदा बॅक टू बॅक दोन्ही कॅचेस पकडले आहेत. अप्रतिम कॅच. हा गाडू सुपरमॅन आहे. सुपर कॅच पकडतोय. श्रेयसच्या माध्यमातून काही कॅचेस पकडले गेले आहेत. आता प्रशांत बॅटिंग साठी. सुधीर राऊत आणि त्याचबरोबर योगेश लांजेकर यांच्याकडून या दोन्ही कॅचसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज श्रेयसला दिलं जाईल. टीमचे ओनर आहेत. संताजी वॉरियरचा संघ खेळतोय. काय पुनरागमन केलेलं आहे या मॅच मध्ये. बॅटर्सला थांबवले. प्रशांतला आपण बघतोय. प्रशांत बॅटिंग साठी गेलाय. प्रशांतला आता शांत होऊन जमणार नाही. लागणार आहे. अरे चला ना. त्याच्यासाठी देखील अगदी खुलं क्षेत्ररक्षण लावलं गेलं. त्याच दिशेला तिसरी कॅच देखील आता श्रेयसकडे असेल. जणू काही इथे श्रेयसला कॅच प्रॅक्टिस दिली जाते. अशा प्रकारचा
गारच मी विनंती करतो की त्यांनी टॉस का बॉस या रंगमंचावर यायचंय टॉस उडवण्यासाठी. तसेच दादा 11 वर्सेस वैष्णवी समुद्री तट पर एक अजीबोगरीब वैष्णवी 11 या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की त्यांनी टॉस का बॉस या रंगमंचावर यायचं आहे. आणि तिथे बसलेले थोडेसे खेळाडू आहेत त्यांना मी थोडंसं रिक्वेस्ट करतो की थोडंसं त्यांनी तिथून साईडला व्हायचं आहे. चला दादा 11 आणि वैष्णवी 11. मी old school ती जेन्झी ती सिटी वाली आणि मी देसी तरी इगोतीला जरा भी नाही मनामध्ये खराबी नाही अपराधी तिच्या मागे दादा 11 राजेश सर प्लीज थोडंसं लवकर या. प्रमुख पाहुणे आलेले आहेत टॉस साठी. सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग अरे सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग. विनायक राज सरांना आपल्याला आता इथे प्रमुख पाहुणे जे बघायला भेटतात ते श्री शनिकृपा हितवर्धक तेली समाज मुंबईचे अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष हे इथे उपस्थित आहेत. तर मी त्यांना थोडंसं विनंती करतो की त्यांनी स्टेजवर या. चला लाईव्ह कॅमेरा थोडंसं टॉस साठी जर होत असेल सरकत असेल तर प्लीज जरा त्याने इकडे लक्ष द्यायचं आहे. चला कॉल कोण करणार आहे. चला इथे बघायला भेटतोय आपल्याला दादा 11 वर्सेस चिपलून 11 या वैष्णवी 11 या संघाकडे नाणेफेक होत आहेत. उडू आपली सर. चला इथे काटा आलेला आहे जो नाणेफेकाचा कौल गेलेला आहे तो दादा 11 या संघाकडून गेलेला आहे. थँक्यू. एक सेकंड. बॅटिंग करू आम्ही. बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. थँक्यू राजेश सर. थँक्यू सर. या एक मिनिट सर. सर तुम्ही पण सर तुम्ही एवढ्या लांबून आलेला आहात तर आपण हे आजचं आयोजन केलेलं आहे तर त्याच्याबद्दल थोडंसं काही 2 शब्द आम्हाला सांगितलं मार्गदर्शन भेटलं तर बरं होईल सर. प्रथम सर्वांना जय संताजी. आज या ठिकाणी आपण तेली प्रीमियर लीग याचं भव्य अशा या मैदानामध्ये आयोजन केलेले आहे. त्या आयोजकांचं सर्व क्रीडापटूंचं मी प्रथम अभिनंदन करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला सर्वांना शुभेच्छा देतो. हार जीत हे प्रत्येक खेळामध्ये असतेच. हारलं तरी कोणी खचू नये आणि जिंकलं तरी आपण हे करू नये. उद्या आज जरी हारलो तरी उद्या आपण जिंकायची प्रतीक्षा उमेद आपण आपल्या मनामध्ये ठेवून पुढे कार्यरत व्हायला पाहिजे. आणि सर्वांना मी क्रिकेटपटूंना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवितो. थँक्यू साहेब. थँक्यू. ओके धन्यवाद साहेब. तुम्ही इथे वेळात वेळ काढून आपल्या या कार्यक्रमासाठी आलात तर आम्ही आपल्या कमिटीच्या तर्फे जसं लीगच्या तर्फे मनापासून आभारी आहोत. धन्यवाद.
हॅपी बर्थडे. तुमच्या लक्षात होतं? नको वास येईल. तुमच्या एका फुलाच्या बदल्यात 1000 फुलांचा सुगंध. हा तर खूप आधी धुतला होता ना. नवीन व्हीलची लिंबांची शक्ती मळ काढते आणि यातील हजारो फुलांचा सुगंध देतो दीर्घकाळ फ्रेशनेस. पुढच्या वेळेस बुके हवा. 33 झालेले आहेत. 34चं टार्गेट इथे तुम्हाला पार करावं लागेल. 34 करायचे आहेत. 18 बॉल मध्ये तुम्हाला 34 रन्स करावे लागतील. प्रतिस्पर्धी जो संघ आपण बघतोय एकंदरीत संताची ओरियन्स या टीमला 34 रन्स करावे लागतील. शॉर्ट बॉल आहे, प्रहार केलाय आणि क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि इथे आपण बघतोय कॅच देखील सुटल्याने 4 रन्स देखील गेलेत. चौकार पाहायला मिळतोय. थोडस जो बॉलर आता नाराज असेल या खेळाडूवरती. स्कोरबोर्ड आता थांबलेला आहे. आतापर्यंत 6 रन्स फक्त स्कोरबोर्ड वरती लागलेत. एक चेंडू अजून देखील शिल्लक असेल.
ये वही कॅच छुटा तो मॅच छुटा, कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच, सोडा कॅच आणि हारा मॅच. एकंदरीत आपण बघतोय एक बाजूला अगदी ज्या वेळेला भारताचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावरती गेला होता आणि ज्यावेळेला तो इंग्लंडच्या दौऱ्यावरती असताना आपल्या भारताच्या एका प्लेअरनं ग्रॅम गुज हा जो प्लेअर होता त्याची 33 रन्स वरती कॅच सोडली होती आणि त्या ग्रॅम गुजनं मात्र 333 रन्स त्यावेळेला बनवले होते आणि भारतानं ती मालिका देखील हारली होती. आज तसंच काहीतरी हे दृश्य आपल्याला बघायला मिळू शकतं का? तुम्ही कॅच सुटल्यानंतर हा सामना तुमच्या हातामधून गमावण्याची शक्यता दाट आहे, परंतु सुमित जाधव कोणाचं ऐकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेला नाही आहे. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, हे मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. तो पुन्हा एका हातानं फटका खेळण्यासाठी तयार होता. षटकाचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या इथे पोहोचले केवळ 7 रन्स, लॉस ऑफ 1, 7 रन्स. जिंकण्यासाठी अजून 27 धावांची गरज येणाऱ्या 12 बॉल मध्ये. याच्यानंतर दादा 11 या टीमनं टॉस जिंकला. हो यावेळेला चांगला फटका, फाईन लेग नाहीये डीप मध्ये, त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळतात. सुमित जाधवच्या पाठवून चौकार डीजे. येस, गेल्या आपण बघतोय संपूर्ण स्पर्धा तर पार पडते जे स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून, परंतु दापोली तालुक्यात आपल्या सर्वांचं हक्काचं आणि पसंतीचं जे नेटवर्क आहे मित्रांनो, म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यात काना कोपऱ्यामध्ये पोहोचलेले एकमेव नेटवर्क म्हणजे आपल्या सर्वांचं लाडकं नेटवर्क जीवन नेटवर्क. या जीवन नेटवर्कनं या संपूर्ण स्पर्धेसाठी देखील आपल्याला नेट प्रोव्हाइड केलंय. जीवन नेटवर्कच्या संपूर्ण अगदी टीमचं ज्या ओनर आहेत त्यांचं मनापासून आम्ही जे ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतोय. आमच्या पसंतीचं नेटवर्क म्हणजे एकच जीवन नेटवर्क. सुमित जाधव आता थोडासा अगदी फुर्तीला दिसतोय खेळाडू. आक्रमण करताना देखील तो दिसला होता. रामच्या विरोधात पुन्हा एकदा बॅटचा स्पर्श झालाय. थर्ड मॅनचा खेळाडू, चेंडू आणि क्षेत्र भाग मिल्का भाग आणि परंतु तिथे चेंडूला अडवलं जात आहे. बघता बघता 2 रन्स कंप्लीट होत आहेत. चांगले रन्स मात्र इथे बघायला मिळतील. थोडासा दिमागाचा वापर केला गेला बॅटर्सना, त्या गतीचा वापर केला गेला. शॉर्ट बॉल होता, त्याला थर्ड मॅनचा खेळाडू त्याला माहिती आहे सर्कलच्या आतमध्ये आहे, अगदी फक्त दिशा दिली त्या चेंडूला आणि 2 रन्स झपकन कंप्लीट केलेली आहेत. म्हणजे कधी कधी तुमच्या शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करावा लागतो आणि याच गोष्टीचा अवलंब करताना सुमितला बघतोय. हो, एका हाताने यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पॉइंटच्या दिशेने तैनात होता. एकच रन तिथे मिळणार आहे. सुमितचा हा तिसऱ्यांदा तो प्रयत्न अनसक्सेसफुल ठरलेला आहे. प्रयत्न चांगला नाही आहे, परंतु सुमित जाधव सांगतोय मी प्रयत्न करीत राहीन. प्रयत्न करून चुकला तरी चालेल, प्रयत्न करायचे सोडू नका, कारण हिंमत नाही तर किंमत नाही आणि विरोधक असल्याशिवाय प्रगती देखील होत नाही, हे देखील तितकंच खरं राहिलंय. एकंदरीत आपण म्हणतो ना की चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक नेहमीच असतात. 9 बॉल मध्ये 20 रनची आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या टीमला. 9 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. मोठा प्रहार करायचा होता, परंतु सांगितलं गेलं फेअर डिलिव्हरी आहे. 1 रन तिथे मात्र मिळणार आहे. रन्स जास्त मिळत नाही, मोठं नुकसान झालं नाहीये. एकंदरीत लोअर फुल टॉस होता, मोठा प्रहार तुम्ही करू शकला असतात. या षटकातील अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 19 धावांची तुम्हाला गरज आहे. पहिल्या बॉलवरती जर तुम्ही चौकट ठोकत असाल तर त्याच्यानंतर तुम्हाला बॅटिंग धमाकेदार करणं गरजेचं असतं. हा सामना अजून दोन्ही टीमसाठी ऑन झालेला आहे. हा ऑन झालेला सामना आहे जिथे आपण बघतोय तर दोन्ही संघ या मॅच साठी लढतायत. त्यांना माहिती इम्पॉर्टंट मॅच मध्ये आपण खेळतोय, महत्वपूर्ण मॅच मध्ये आपण खेळतोय.
राऊंड द विकेट. एकंदरीत आपण बघतोय ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा बॉल आहे. इथे एकंदरीत बघतोय 8 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल मध्ये 17 रन्स होतील काय? बॅटर्स नितेश आहे. एक कॅच देखील सुटली होती आपण जी सुमित जाधवची, पण तो सुमित जाधवच आता चांगली बॅटिंग करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये काय बदल केलाय? अगदी मिड विकेटचा खेळाडू थोडासा अगदी जवळ ठेवला गेलाय. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूरवरचा चेंडू खेळताना आपण बघतोय. एक चेंडू अजून शिल्लक आहे. हॅलो. दापोली शिक्षकेतर संघटनेचे आमचे कार्याध्यक्ष आणि आमचे ज्येष्ठ नेते रवींद्रजी गिमोणीकर सर या ठिकाणी आले. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं. रवींद्रजी गिमोणीकर सर व्यासपीठावर येण्याची आपल्याला विनंती आहे. 18 रन्स पाहिजेत, 6 मध्ये 18. अमोलजी जाधव गिमोणीकर सर यांना आपण व्यासपीठावरती घेऊन यायचं. राजेश लांजेकर आपण कॉम्बॉक्स कडे मार्गस्थ व्हा. राजेश लांजेकर. हॅलो हॅलो. चला नमस्कार. इथे आपल्याला बघायला भेटते ते दापोली सध्या ब्रँड बनत चाललेले ट्रॅव्हल्सचे श्री काळभैरव टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ओनर श्री उमेशजी महाडिक यांचं इथे आगमन होतोय. तर मी त्यांना बोलवतो स्टेजवर, थोडं आमंत्रण करतो की त्यांनी स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. धन्यवाद साहेब, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आल्याबद्दल. स्थानपन्न व्हायचं आहे तुम्ही. सहा मध्ये 18 रन्स पाहिजेत. इथे भिरकावला क्षेत्ररक्षक आहेत माहीनमध्ये, त्याच्या डोक्यावरून चेंडू जाणार आहे. 4 रन्स मिळणार आहेत. चौकार आलाय आणि इथे सुमित जाधवची जबरदस्त इनिंग पेश होतीये. चेंडू शिल्लक 5 आहेत. 14 रन्स पाहिजेत. मोठे प्रहार तर करावे लागतील. रसिक प्रेक्षक देखील या संपूर्ण स्पर्धेचा स्पोर्ट्स टीम या चॅनलवरती आनंद घेत आहेत. हा सामना तितकाच मोठा बनत चाललाय. मोठा प्रहार करायचा होता. इथे दाद मागितली जात होती, परंतु फेअर डिलिव्हरी डॉट बॉल येतोय. सामना संपला नाहीये. 4 मध्ये एकंदरीत आपण बघतोय तर रनची गरज असेल. 14 रन्स पाहिजेत. उंबरले गावचे आपल्या तेली समाजाचं नेतृत्व मुकेशजी रसाळ या ठिकाणी आले. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं. मुकेश.
तीन चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 3 मध्ये 14. तीन चेंडू. थँक्यू डीजे, धन्यवाद. 3 मध्ये 14 रन्स पाहिजेत. फार वेळ जाणार नाही याची आपण काळजी घ्या. चला, 3 मध्ये 14 रन्स पाहिजेत. राऊंड द विकेट आता बॉलिंग केली जाते तिथे. हो, मोठा प्रहार केलाय. आल्या आल्या मोठा घनागती प्रहार. क्षेत्ररक्षक त्या बॉलच्या खाली आलाय. कॅच पकडली आहे. ही कॅच नाही तर संपूर्ण मॅच. धन्यवाद डीजे, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. MH04 6374 ही जी गाडी आहे, ज्या मालकाची गाडी असेल, आपण लवकरात लवकर योग्य पार्किंग झोन मध्ये पार्क करून घ्या. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना अडथळा निर्माण होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घेऊया. MH04 6374 6374 लवकरात लवकर योग्य पार्किंग झोन मध्ये गाडी पार्क करा. जिंकेल परंतु नाही. इथे शनी कृपा दाफुली फायटर्स या टीमच्या बॉलरानं प्रतिस्पर्धी बॅटर्सला अक्षरशः थांबून ठेवलं. इथे आपण बघतोय तर एक रन तिथे घेतला गेलाय आणि या संपूर्ण मॅच वरती अगदी वर्चस्व शनी कृपा दाफुली फायटर्स या टीमचं बघायला मिळतंय. प्रतिस्पर्धी फलंदाज डॉमिनेट केलं गेलं. आता 1 बॉल आणि 13 धावांची गरज. अब 13 क्या होगा हा प्रश्न आता बॉलर देखील बॅटर्सला विचारेल. 1 चेंडू 13 धावांची गरज आहे. एका बॉल साठी फिल्डिंग जशाच तशी फक्त ठेवली गेली आहे आणि हा सामना मात्र संपलेला आहे. सामना जिंकलाय शनी कृपा दाफुली फायटर्सच्या टीमनं. अभिनंदन करूयात शनी कृपा दाफुली फायटर्सच्या टीमचं. श्रेयश ना, श्री संताजी वॉरियर्स या संघाचा खेळाडू श्रेयश याने सलग 3 झेल उत्कृष्ट असे घेतले होते. त्याला मुंबई संघमालक संताजी वॉरियर्स संघाचे संघमालक यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. आणि मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष रसाळ साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी घोषित केलेला 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आपल्या श्रेयश या खेळाडूला द्यायचं आहे. उत्कृष्ट असे 3 झेल श्रेयश यांनी घेतले होते त्याबद्दल जोरदार टाळ्या होऊ द्या. 500 रुपयाचं पारितोषिक रसाळ सर यांचे. रवींद्रजी गिमोडेकर दापोली तालुका शिक्षकेतर संघटनेचे आमचे नेते यांच्या हस्ते प्रवीणला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब गेलेला आहे. श्री शनिकृपा फायटर्स दापोली या खेळाडूला धन्यवाद सर.
या ठिकाणी दापोली तालुका तेली समाज आयोजित श्री शनिकृपा हितवर्धक तेली समाज दापोली खेड मंडणगड यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय तेली प्रीमियर लीग दापोली 2026 तिसरं पर्व आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. या ठिकाणी त्यानिमित्तानं या आपल्या कार्यकारिणीच्या सदस्य कार्यकारिणीचे सदस्य सुहासिनी जाधव मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्यात. मी क्रीडा समितीचे अध्यक्ष प्रमोदजी झगडे सर यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. मॅडम या जरा सामना 2 मिनिटं थांबवायचा आहे. पंचांना विनंती आहे की 1-2 मिनिटं फक्त. सुहासिनी जाधव मॅडम यांचा सन्मान करतील प्रमोदजी झगडे सर क्रीडा समितीचे अध्यक्ष. कार्यकारिणीच्या सदस्या हो. सामना चालू करा पंचांनी. मॅचला सुरुवात होते इथे. अमोल पिशवी टॉस जिंकलं होतं दादा 11 या टीमनं बॅटिंगचं डिसिजन घेतलंय. प्रतिस्पर्धी वैष्णवी 11 या टीमला इन्व्हाइट बॉलिंगसाठी केले. मॅचला सुरुवात पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत. पहिलाच बॉल आहे सुरेख हँडल केलाय समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं. टीमसाठी एक शानदार परफॉर्मन्स देणारा आपण खेळाडू देखील तिथे बघितला होता. तो खेळाडू म्हणजे स्वरूप राजेश लांजेकर मागच्या मॅच मध्ये धमाकेदार परफॉर्मन्स सादर करणारा खेळाडू होता. इथे मोठा प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. इथे कॅच पकडली जाते का परंतु कॅच मिस झाली आहे. कॅच सुटल्या जात आहे सुटतायत कॅचेस. या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेशन करा की आपल्याकडून चूक होणार नाही. आपल्या टीमला कोणत्याही प्रकारच्या बघा एकंदरीत बॅकफुटला आपला संघ परतणार नाही याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. मयूरला पण स्ट्राईक मार्क वरती बघतोय. जो लोअर फुल टॉस बॉल होता तो अगदी बॅटर्सला चकमा देऊन गेला. बॉलिंग ट्रॅक वरती असणार आपण प्रशांत बघतोय. प्रशांत देखील एक चांगला दर्जेदार बॉल राहिलाय. कमी गतीचा बॉल टाकणं या खेळाडूची स्पेशालिटी राहिली आहे. हातामध्ये बॉल पडू शकला असता थोडंसं मागे राहिलं. फंबलिंग आहे मिसफील्ड झाली याचा फायदा उचललाय. लेझीपणा हा लेझीपणा तुम्हाला अपयशाच्या दिशेनं मार्गस्थ करतो आणि हेच कुठेतरी मोठी चूक घडली वैष्णवी 11 या टीमकडून. 3 ओव्हरचा सामना लिमिटेड ओव्हरमध्ये तुम्ही खेळताय. प्रतिस्पर्धी टीमला कमीत कमी धावांवरती रोखण्याचं काम तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. कारण का एकंदरीत जो बॅटिंग करणारा जो संघ आहे ना तितकाच बलाढ्य राहिलाय. इथे क्षेत्ररक्षक असेल परंतु त्याच्या बाजूने चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर. इथे आक्रमण करत असताना चौकार बघायला मिळतोय. मयूरच्या बॅटमधून एक सुमधुर फटका आलेला आहे. आता हॅलो या ठिकाणी शिक्षकेतर संघटनेचे आमचे वरिष्ठ नेते रवींद्रजी गिमोणेकर यांचा सन्मान आमच्या कार्यकारिणीचे सदस्य प्रमोदजी राठे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी शाल आणि पुष्प देऊन सन्मान करावा. शाल श्रीफळ दे. पुढचा चेंडू टाकला जाईल. इथे प्रहार केलाय. पुन्हा एकदा वो दिशा से भटके पाही तो पडेंगे फटके. फोटो घ्या. 4 मिनिट चौकार आलाय. एक मिनिट फोटो कोण काढेल दादा फोटो घ्या. नाही ना अमोल उभा पाहिजे संघटनेचे नेते आहेत ना ते आमच्या. या ठिकाणी रवींद्रजी गिमोणेकर सर यांनी या ठिकाणी भेट दिली. त्यांचा आम्ही या ठिकाणी ओ या बाजूला
यापुढचं बॅटल शनी कृपा दापोली फायटर्स विरुद्ध साईच्या 11. दोन्ही टीमचे जे कॅप्टन असेल टॉस आणि टॉस बॉक्स कडे लगेच मार्गस्थ व्हा. टॉस का बॉक्स कडे लगेच मार्गस्थ व्हायचं आहे शनी कृपा दापोली फायटर्स विरुद्ध साईच्या 11. गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील रहाटे गोलंदाजीसाठी बघायला मिळेल. राजेश लांजेकर आहे या टीमकडे. हुकमी एक्का दादा 11 या टीमचा. एका बाजूला आपण बघतोय दादा 11 या टीमचे जे टीम ओनर आहेत विनायक जाधव यांच्या मालकीचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण सचिन जैतापकर यांच्या मालकीचा संघ आपल्याला बघायला मिळतोय जो का वैष्णवी 11. पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन्स खर्च केले होते बॉलिंग करणाऱ्या बॉलरनं वैष्णवी 11 या टीम कडून. तर दादा 11 या टीमची खऱ्या अर्थानं दादागिरी आपण प्रत्येक मॅच मध्ये बघत राहिलेलो आहोत. इम्पॉर्टंट मॅच असेल दोन्ही टीमसाठी. वैष्णवी 11 हा संघ देखील पुनरागमन करू शकतो या मॅच मध्ये. अजून देखील त्यांची एक मॅच बाकी आहे. हा सामना खेळल्यानंतर अजून वैष्णवी 11 या टीमला एक सामना त्यांचा खेळायचा आहे. फार वेळ जाणार नाही याची आपण काळजी घ्या. जास्त वेळ होणार नाही. ऑफिशियल्स रिक्वेस्ट आहे. साईच्या 11 चे कॅप्टन लवकरात लवकर टॉस बॉक्स कडे मार्गस्थ व्हा. साईच्या 11 स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. म्हणजेच ज्या वेळेला विनायक आत्माच्या आतमध्ये गेला होता मैदानाच्या आतमध्ये कदाचित बॅटर्सला हेच सांगितलं होतं की तुम्ही स्विच हिट खेळा. सध्याचं दृश्य तेच दिसलंय कारण विनायक मैदानाच्या बाहेर आला आणि जो बॅटर्स आहे त्याने स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. 1 रन्स इथे घेतला गेला. धाव संख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 14 रन्स 14 रन्स झालेले आहेत. स्वप्नील या टीमकडे आहे. स्वप्नील रहाटे सारखा एक गुणवान प्लेयर्स या टीमकडे वैष्णवी 11 या टीमकडे. शरीरापासून दूर खेळायचं होतं. अवे फ्रॉम द बॉडीपेक्षा म्हणजे शरीरापासून दूरचा बॉल होता. तिथे छेडछाड करण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा कोणता संपर्क नाही आणि चेंडू मात्र सरळ त्या किपरच्या हातामध्ये जाऊन ट्रॅव्हल झालाय. एक बिंदी बॉल बघायला मिळतोय. एक रन्स तुम्हाला इथून महत्वाचे आहेत. एक चेंडू इम्पॉर्टंट आहेत. मागच्या मॅच मध्ये असं वाटलं होतं संताजी वॉरियरचा संघ हा सामना संपूर्ण त्यांच्या मुठीमध्ये घेईल आणि जसं जसं त्या मॅचच्या आपण शेवटाकडे गेलो अंताकडे गेलो कदाचित तिथे जे मॅचचं डिसिजन होतं जो रिझल्ट होता तो थोडासा वेगळा बघायला मिळाला आणि शनी कृपा दापोली फायटर्सच्या टीमनं तो सामना जिंकला होता. आता पुन्हा एक बॅटल शनी कृपा दापोली फायटर्स विरुद्ध साईच्या 11 या दोन संघांमध्ये बघायला मिळणार आहे. पण तो वैष्णवी 11 या टीमला हा सामना जिंकणं खूप इम्पॉर्टंट आहे. मागच्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावणारा राजेश लांजेकर मैदानाच्या आतमध्ये आहे. तो कोणत्याही क्षणाला गिअर चेंज करू शकतो. त्यांनी 19 बॉलमध्ये 67 धावांची ती वादळी अगदी खेळी सादर केली होती. नो बॉलचा इशारा आहे. या चुका नाही करायच्या आहेत. खास करून प्रतिस्पर्धी एक बलाढ्य संघ असेल त्याच्या विरोधामध्ये अशा चुका जर घडल्या तर एक बॉल मात्र तुमच्या अपयशाचं कारण ठरू शकतो. नो बॉलचा इशारा फ्री हिट असणार आहे म्हणजे बॅटर सुपर हिट दिसेल आणि येणारा चेंडू तो फ्री हिट असेल. व्हाईट बॉलचा इशारा फ्री हिट कंटिन्यू राहील. एक्स्ट्रा रन्स मिळत आहेत. स्वप्नील रहाटे थोडस दिशाहीन बॉलिंग करतोय. फलंदाजी करणारा जो मयूर आहे त्याच्यापासून चेंडूला थोडस लांब आणि दूर ठेवण्याचं काम करतोय. हा चेंडू सुरेख टाकलाय. हा फ्री हिटचा बॉल प्रतिस्पर्धी फलंदाजाला थांबवण्याचं काम करतोय. फ्रंटफुटचा म्हणजे इथे फुटवर्कचा वापर केला जात नाही. क्रिकेट म्हटलं की फुटवर्क इम्पॉर्टंट आहे. आता त्या फुटवर्कचा वापर तर केला जात नाही. मोबाईलचं नेटवर्क क्रिकेटचं फुटवर्क खूप इम्पॉर्टंट आहे. आज त्याच गोष्टीकडे तुम्हाला लक्ष ठेवावं लागणार आहे. स्वप्नीलला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तो तयार झालाय. मोठा प्रहार करायचा. एक तिकड बाउन्सर टाकलाय. बॅट बॉलचा याही वेळेला संपर्क नाही आहे. थोडासा चिंतेमध्ये दिसतोय. नाराजगी स्वतःवरती अगदी व्यक्त करताना फलंदाज दिसलेला आहे. चर्चा करतायत कारण मागचे दोन्ही जे बॉल आहेत बिंदी आलेत. स्वप्नीलची प्रशंसा करू आपण. ज्याप्रमाणे ती बॉलिंग केली आहे ना नो बॉल येऊन सुद्धा पुनरागमन करणं तेवढं ॲज अ बॉलर शक्य नसतं. पुन्हा एकदा परंतु ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा बॉल आहे. अंपायरचे दोन्ही हात भूमी सावंतर केले जातील. हे जे ऑफिशियल्स आहेत ना ते दापोली क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त ऑफिशियल्स आहेत.
आदरणीय अमित विन सर, त्याचबरोबर एकंदरीत मकबूलभाई बुरंडकर असतील, मायादादा शिंदे आहेत. या संपूर्ण स्पर्धेसाठी खरंच ऑफिशियल यांचा देखील मनापासून आभार मी व्यक्त करतोय. ओ चांगला रडार मध्ये ना आव देखा था ना ताव देखा था, सीधा इस गेंद को सीमा रेखा पार फेंका था 6 रन. हॅलो चेक, हॅलो, थँक्यू 23 रन झालेले आहेत. 23. हो इथे आय थिंक बॅटची कडा घेतली गेली, बॅटर्सला परतावं लागतंय. इथे 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 23 झालेत. शेवटचे 6 शिल्लक आहेत. साई झगडे कॉमेंट्री बॉक्स कडे या. साई झगडे, साई झगडे आपण कॉमेंट्री बॉक्स कडे मार्ग असतो. हॅलो, या ठिकाणी अंजरले गावातून संदीप राऊत आले. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय. संदीपजी राऊत या संपूर्ण खेळासाठी ज्यांनी आपल्याला या ठिकाणी देणगी दिलेत असे आपल्या समाजाचे नेते उमेश महाडिक, काल भैरव ट्रॅव्हलचे मालक या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. मी आपल्या मुंबई महिला अध्यक्षा महाडिक मॅडम यांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. उमेश महाडिक, काल भैरव ट्रॅव्हलचे मालक. त्याच पद्धतीने त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर आपल्या खेळाडूंना मुंबईतून आणायचं होतं तर 600 रुपये तिकीट असतं, पण त्यांनी 100 रुपयाचं कन्सेशन दिलं आणि 500 रुपयामध्ये आपल्या खेळाडूंना या ठिकाणी आणलं. त्याबद्दल जरा टाळ्या वाजून त्यांचं या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया. उमेश महाडिक सर, काल भैरव ट्रॅव्हलचे मालक. या ठिकाणी मुंबई अध्यक्षा रोहिणीताई यांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि शाल आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा. खाली पडशील कॅमेरावाला 12:30 वाजता. टाळा होत्या जरा. धन्यवाद सर. सचिन बॉलर आहे आणि त्याचबरोबर बॅटिंग मार्कवरती आपण बघतो राजेश लाजदेकर आहे. शेवटच्या षटकामध्ये आपल्याला खेळताना दिसेल राजेश. 23 तर झाले 2 ओव्हरमध्ये. शेवटचे 6 चेंडूमध्ये किती रन्स मारले जातील हे पाहावं लागेल. वैष्णवी 11चा संघ बॉलिंग करताना दिसतोय. शेवटचे षटक सचिन गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट बॉल पहिला चेंडू टाकताना दिसणार आहे. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनच्या परिसरामध्ये आणि इथे आपण बघतोय कॅच मात्र मिस झालेली आहे. शुभम झगडे आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स कडे. शुभम झगडे कॉमेंट्री बॉक्स कडे मार्गस्थ. कॅच मिस झाली आहे. आपण राजेश लांजेकरची कॅच सोडता येणाऱ्या वेळेमध्ये कदाचित धावांचा डोंगर उभा राहू शकतो. क्षेत्ररक्षक खूप चुका करतायत. एकच संघ रे, खूप साऱ्या टीमच्या जास्त चुका आपल्याला पाहायला मिळाल्यात. येथे प्रहार केला डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहेत
एक रन मात्र यावेळेला मात्र पूर्ण करतील आणि एका जागेवर त्याचा स्ट्राईक रोटेट होईल. 25 रन स्कोर वरती. षटकातील 4 शेड्यूलचा खेळ मात्र अजून देखील शिल्लक राहिलेला आहे. बाकी आहे या 4 बॉलमध्ये किती रन्स घेतले जातील. 25 25 झाले. राजेश लांजेकर मैदानाच्या आतमध्ये आता तयार आहे. मोठा प्रहार करू शकेल का. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. स्क्वेअर कट खेळायचं होतं. बॅट बॉलचा संपर्क नाही. मिस्टर एक्स्ट्रा क्रिकेटचा नियम क्रमांक 24चं उल्लंघन आता बॉलिंग करणारा बॉलरच्या माध्यमातून केले जाते. खूप सारे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. नियम देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये बघितलेत आणि क्रिकेटचा नियम क्रमांक 24 नुसार आधी पनिश केलं जातं बॉलरला. इथे चेंडू हवेमध्ये आहे. कॅच पकडली जाईल का. इथे मात्र पुन्हा एकदा कॅच मिस होते. वैष्णवी 11 या टीम कडून देखील या चुका घडत आहेत. त्याच्या अगोदरच्या देखील टीम कडनं तेच आपल्याला पाहायला मिळालं होतं. 28 रन स्कोर बोलते 28. 3 चेंडूंचा खेळ मात्र आता बाकी आहे. बॅटर तयार असेल. मोठे प्रहार अजून बघायला मिळत नाहीये. शेवटच्या ओव्हर मध्ये सिक्सर येणार का. सिक्सरची चर्चा केली होती. चेंडू मात्र सरळ बाहेर चालताय आणि इथे मात्र तब्बल 6 रन्स मिळतील. हॅलो हॅलो या ठिकाणी आपल्या समाजाचे ज्येष्ठ सल्लागार आडेमधून वानरकर या ठिकाणी आलेले आहेत. मी वानरकर बाबांचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी कार्यकारिणीचे सदस्य सुभाष झगडे यांना विनंती करतो की आपण वानरकर बाबांचं या ठिकाणी फूल देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. वानरकर सुभाषजी झगडे पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. थर्टी 34 झालेले आहेत. परंतु 1 रन तिथे आता घेतला गेलाय. थोडंसं फंबलिंग बघायला मिळालं. जोपर्यंत थ्रो केला जाईल इथे मात्र 2 रन्स मात्र मिळतील आणि षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त. स्कोरबोर्ड 36 झाले. यानंतर 18 मध्ये 37. धोंडू झगडे ज्येष्ठ सल्लागार गिमोणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा या ठिकाणी पुष्प देऊन सन्मानित करायचं आहे. मी कार्यकारिणीचे सदस्य कुठे गेलेत आपले हे शनिकृपा दाफोली फायटर्स आणि साईडच्या 11चे कॅप्टन रिक्वेस्ट आहे की आपण लवकरात लवकर टॉस साठी टॉस का बॉस कडे मार्गस्थ व्हा. साईडच्या 11 कॅप्टन प्रमोदजी राठे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी धोंडू झगडे गिमोणे ज्येष्ठ सल्लागार यांचं या ठिकाणी आपण पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. धोंडू झगडे गिमोणे ज्येष्ठ सल्लागार या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रमोद राठे कार्यकारिणी सदस्य यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते स्वागत करायचं आहे. यानंतर मुकेशजी रसाळ उंबरले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही पुष्प देऊन स्वागत करतोय. मी प्रभाकर झगडे यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते त्यांचं पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. प्रभाकरजी झगडे. मुकेश पुढे आलंय. पुढे आदरणीय उमेश माडिक सरांना विनंती करतो की आपण टॉस करून घ्यायचंय. यानंतर उंबर्ले गावातून विकास जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत. मी अमोल जाधव यांना विनंती करतो की आपण त्यांचं पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. विकास जाधव फायटर्सचे कॅप्टन या. क्षेत्ररक्षण करणारा संघ लवकरात लवकर फिल्डिंगसाठी जा. फिल्डिंगसाठी जायचं आहे. शनिकृपा दापोली फायटर्स आणि साईडच्या 11. या ठिकाणी कार्यकारिणीचे आमचे विद्यमान सदस्य
मुकुंदजी महाडिक सर या ठिकाणी आले, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. शनी कृपा दापोली फायटर्स या टीमनं टॉस जिंकला, बॅटिंगचं डिसिजन घेतलेलं आहे. चला लवकरात लवकर जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 37चा पाठला करावा लागेल 18 बॉल मध्ये. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. सर्व संघांना एक रिक्वेस्ट आहे की ज्या वेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅट त्याचबरोबर वॉटर बॉटल जर आपल्या प्लेयर्सला द्यायचं असेल तर प्लेइंग 11 मधला एकही प्लेयर मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. आपला 12th मॅन जो असेल तो 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये जाणार आहे. जर प्लेइंग 11 मधला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेला तर त्या संघाला 5 रनांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. बॉलर नेम बॅटरचं नाव देखील सांगा. बॅटर नेम. पंच सामना थांबवा. दोन्ही टीमचे 12th मॅन कंपल्सरी कॉम्बॉक्स कडे पाठवा. मॅच चालू केली जाणार नाही. जोपर्यंत 12th मॅन येणार नाही तोपर्यंत सामना चालू केला जाणार नाही. कंपल्सरी 12th मॅन, दोन्ही टीमचे 12th मॅन द्या. दोन्ही टीमचे 12th मॅन कंपल्सरी पाहिजेत. येस, ऑल सेट, लेट्स प्ले. सदतीस धावांचा पाठला करताना आपण बघतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार असतील. पहिलाच बॉल आहे. पहिल्या बॉलला समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक रन मात्र तिथे मिळणार आहे आणि स्ट्राईक रोटेट होईल. रुपेश पवार गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण ज्याप्रमाणे लावले गेले. लाईक साईड रेझर मध्ये लॉंग लेगला डीपला क्षेत्ररक्षक आहे आणि एक डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक देखील लावला गेलाय. क्षेत्ररक्षणाची पोझिशन आता बघून घेतो हा डावखुऱ्या शैलीचा फलंदाज. तर समोर रुपेश पवार यानं पहिला बॉल चांगला सुरेख टाकला. एकच रन फक्त खर्च केले पहिल्या चेंडूवरती. पुढचा बॉल आपण बघतोय फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. लोंग द कार्पेट खेळले गेले क्षेत्ररक्षक. दोन खेळाडूंमध्ये खूप मोठा फासला राहिलाय आणि याचाच फायदा आता बॅटर्सनं घेतलेला आहे. थँक्यू डीजे, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. काय फ्लिक केलं होतं बॅटर्सनं ज्या वेळेला क्षेत्ररक्षणाचं पोझिशन केलं होतं. जो लॉंग लेगचा जो क्षेत्ररक्षक आहे थोडासा वाईड उभा होता
आणि याच कारणास्तव तिथे बंदाट वेगर चेंडू सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल झाला. चारच मिळाले. हो, यावेळेला मोठा प्रहार तिथे केला गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये असेल, बॅकफुटला जाऊन या चेंडूला पिक केलं होतं. काही चांगला स्ट्रोक देतील बघायला मिळणार आहे. एकच रन तिथे ऍड केला जाईल आणि संघाचं स्कोर पण आता जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. 37चा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट 12.33 अशा प्रकारची सरासरी मेंटेन ठेवताना रन्स करायचे आहेत. 18 चेंडूंचा खेळ आहे. याच्यानंतर शनी कृपा दापोली फायटर्स विरुद्ध साईच्या 11 या दोन संघांमध्ये बॅटल आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. ऑप्शनच्या थोडं बाहेरचा बॉल आहे. सुरेख टप्प्याची गोलंदाजी बॉलरच्या साहाय्यानं बघायला मिळते. रुपेश पवार पहिल्या ओव्हरमध्ये आता प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना थांबवण्याचं काम करतायत. वैष्णवी 11 या टीमसाठी इम्पॉर्टंट मॅच आहे. दादा 11च्या संघाची दादागिरी बॅटिंगच्या साहाय्यानं पाहिली. बॉलिंगमध्ये देखील कोणती कसर सोडत नाहीयेत. डीप स्क्वेअर लेगला प्रसादला मात्र फिल्डिंगसाठी पाठवले. लॉंग ऑनला देखील क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात असणार आहे. चेंडू हवेमध्ये कॅच पकडली जाणार का? पहिल्यांदा क्षेत्ररक्षक अगदी टोपी सांभाळतोय. तो म्हणतोय बॉल मात्र तिथे जाऊ द्यात. आता एक चेंडू आणि एका बॉल मध्ये आपण बघतोय तर कदाचित 3 खेळाडू आलेले आहेत. एक चेंडू पकडण्यासाठी 3 खेळाडूंना तिथं मेहनत घ्यावी लागली. यावेळेला आपण बघतोय तर तिथे बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. षटकाचा खेळ संपला. संघाची धाव संख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 12 मध्ये 29 रन्स पाहिजेत. 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे. याच्या पुढचा बॅटल शनी कृपा दापोली फायटर्स विरुद्ध साईच्या 11. शनी कृपा दापोली फायटर्सच्या टीमनं टॉस जिंकला, बॅटिंगचं डिसिजन घेतलंय आणि त्या मॅच नंतर एक मोठी मॅच खेळली जाईल. कालकाई देवी 11 विरुद्ध महाकाल वॉरियर्स असं बॅटल नक्कीच बघायला मिळणार आहे. थँक्यू 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 थँक्यू. बारा बॉलमध्ये 29 रन्स पाहिजेत. 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. बॉलर तयार आहे. ओव्हर द विकेट ऑफ ड्राईव्ह क्षेत्ररक्षक अलॉंग द कार्पेट खेळले. जणू काही चेंडू जमिनीला कापत चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक एक रन्स इथून आता खेळताना दिसत आहेत आणि प्रत्येक बॉल वरती तुम्हाला कॅल्क्युलेशन आता ठरलेलं आहे. 11 चेंडू असतील, 11 मध्ये 28 धावा इथून पुढे तुम्हाला करायच्या आहेतच. सामना जिंकावाच लागेल कारण हे तेवढं शक्य नाहीये. कारण क्षेत्ररक्षक सिली पॉइंट आहे. थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग तैनात, लॉंग लेग डीप मध्ये आहे. ही सध्याची पोझिशन आहे. चेंडू हवेमध्ये आहे. आता चेंडू त्या आकाशाला गवसने घालून येतोय परंतु नो मॅच लँडला चेंडू ट्रॅव्हल आहे. चेंडू पकडायचा तर पकडायचा कसा हे आता सध्याचं दृश्य मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. कॅस्टर सुटतायत परंतु चेंडू पकडायचा की नाही ही दुहेरी मनावस्था क्षेत्ररक्षकांच्या मनामध्ये बघायला मिळतीये. स्कोरबोर्ड 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. बॅटिंग करणारा जो फिल्डिंग करणारा संघ आहे एकंदरीत त्यांची बॉलिंग जबरदस्त आहे, त्यांची बॅटिंग जबरदस्त चांगलं आहे, पण तू क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत हा संघ परिपूर्ण माग आहे.
लॉंग लेगच्या परिसरामध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडूला अडवतील. एक रन मिळणार आहे. एकंदरीत कालच्या दिवसापासून जर आपण बघितलं ना तर या टीमनं काय परफॉर्मन्स धमाकेदार बॅटिंग बॉलिंग चांगली केली आहे. परंतु फिल्डिंगचा विचार करायला गेलं तर मोजक्या 2 कॅच फक्त पकडल्या गेल्यात. राजेश लांजेकर देखील चेहऱ्यावरती त्याच्या थोडंसं हास्य नक्कीच राहील, कारण का त्या 2 कॅच पैकी एक विनायक जाधवने कॅच पकडली होती, ते टीमचे ओनर आहेत, आणि दुसरी म्हणजे राजेश लांजेकर यांनी कॅच पकडली होती. सध्याचं ते दृश्य राहिलेलं आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे वैष्णवी इलेव्हन या टीमसाठी. अवे फ्रॉम द बॉडी डॉट बॉल येतोय, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस करून या चेंडूला टाकण्याचा प्रयत्न होता. फलंदाज फक्त बॅट आणि बॉलचा संपर्क नाही होत आहे, फक्त बॅट फिरवतायत. तो त्याच्यासाठी त्या चेंडूच्या जडमध्ये जावं लागेल. 7 मध्ये 25 रन्स पाहिजेत. 7 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. सात मध्ये 25 रन्स करायचे होऊ शकतील का? येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. 1 रन आता इथे झपकन कंप्लीट केलाय. षटक क्रमांक आपण जर बघतोय तर इथे बॅटर्सला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. 2चा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. 6 मध्ये 24. 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. 2016ची जी चॅम्पियन्स ट्रॉफी एकंदरीत आपल्याला नक्कीच आठवेल. इंग्लंड बनाम वेस्ट इंडिजचं ते बॅटल होतं. कार्लोस ब्रेथवेटनं बेन स्टोक्स वरती 4 मध्ये 4 ते 6 ठोकत असताना त्या फायनल अगदी वेस्ट इंडिजनं त्या नावावरती केली होती चॅम्पियन्स ट्रॉफी. 2016ची एकंदरीत आपण बघतोय श्रीपद, ती चॅम्पियन्स ट्रॉफी लगेच डोळ्याच्या समोर ते 6-24 चे समीकरण होतं. कार्लोस ब्रेथवेटनं अगदी बेन स्टोक्स वरती ते 4 मध्ये 4 सिक्सेस ठोकत असताना ती चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या स्वतःच्या नावावरती अगदी नोंदवून ठेवली होती. काय जबरदस्त बॅटिंग. आता बॅटिंग करणारा जो फलंदाज आहे याला कार्लोस ब्रेथवेट बनावं लागेल, पण बॉलरला बेन स्टोक बनण्याची आवश्यकता नाहीये, कारण तुम्हाला सामना तो जिंकायचा आहे. 6-24 ची गरज आहे. मोठे प्रहार होतील का? स्वप्नील रहाटेला पाठवलंय. विनायक गोलंदाजी मार्क होती. शेवटचे 6 चेंडू टाकेल. 24 डिफेन्स त्याला करायचे आहेत. मोठे प्रहार होतील. स्वप्नील रहाटे नॉन स्ट्राईकला असेल. स्ट्राईकला शुभम आहे. नो बॉलचा इशारा. पहिलाच बॉल. खराब चेंडूची कामगिरी. इथे 2 रन्स घेतले जात नाही आहेत. 2 रन्स आता इथे टोटली मात्र मिळतील. नो +1 असे 2 ऍड करावे लागतील. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 6. 22 रन्स पाहिजेत. आता येणारा पुढचा चेंडू फ्री हिट घेऊन तुमच्यासाठी येईल. त्या फ्री हिट वरती तुमचा सुपर हिट बघायला मिळू शकेल का? आणि सुपर हिट जर आला तर सामना ऑन होणार आहे. सामना ऑन म्हणजे तुम्हाला जिंकण्याचे चान्सेस बनून राहू शकतील. 6 मध्ये 22 रन्स पाहिजेत. एका बाजूला स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी या टीमची वाहून नेत असताना जो बॉलर मात्र विनायक जाधव टीमचा ओनर आहे. इथे आपण जर पाहतोय ऑफिशियल थोडासा विचार करतायत. फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी येस. 1 रन तिथे मिळेल. बाईच्या स्वरूपातला 1 धाव आता खात्यामध्ये जोडली जाईल. फ्री हिटच्या बॉलवरती असं वाटलं होतं मोठा प्रहार करू शकेल, परंतु नाही. 5 बॉलमध्ये 21 रन्स पाहिजेत वैष्णवी इलेव्हन या टीमला सामना जिंकण्यासाठी. 5-21. राईट आर्म ओव्हर राऊंड द विकेट. डावखुऱ्या शैलीच्या बॅटरसाठी ही बॉलिंग असणार आहे. शुभम मोठा प्रहार करेल का? फुल टॉस बॉल आहे. चेंडू खूप उंच गेलाय. जितका उंच गेलाय तितके मात्र
परंतु अंततः इथे आता कॅच नंबर 3 थँक्यू 4 मध्ये 21. इथे मोठा प्रहार केलाय. 4 मध्ये 21 पाहिजे होते. चेंडू हवेमध्ये कॅच पकडली जातील का? इथे कॅच नंबर 4. थँक्यू. वन हॅट्रिकचा बॉल असेल. हॅट्रिकचा चेंडू इथे बघायला मिळू शकेल. खऱ्या अर्थानं कौतुक आता करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी आपण चर्चा करत होतो क्षेत्ररक्षणाबद्दलची, पण तो ज्या हार्ड कॅचेस आहेत त्या खेळाडूंना पकडून दाखवल्यात. इझी कॅच त्यांनी सोडल्यात. यस, 3 चेंडू 21 धावांची गरज. वन हॅट्रिकचा बॉल आहे. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक घेणारा बॉलर ठरू शकतो का हे पाहावं लागेल. परंतु नाही, इथे ऑफस्टॉपच्या खूप बाहेर शपळून खेळण्याचा प्रयत्न. फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल आलाय. विंदी चेंडू. 2 चेंडू 21 धावांची आवश्यकता. संपूर्ण मॅच मात्र दादा 11 या टीमची अगदी मुठीमध्ये मॅच राहिलेली आहे. 2 मध्ये 21 रन्स पाहिजेत. या मॅच नंतरला शनी कृपा दापोली फायटर्स बनाम साई इच्छा 11 या 2 संघांमध्ये बॅटल, आणि त्याच्यानंतर मात्र एक डू ऑर डाय ची मॅच पाहायला मिळणार आहे. दोन चेंडू 19 धावांची गरज आहे. 2 मध्ये 19 पाहिजेत. शनी कृपा दापोली फायटर्सच्या टीमने टॉस जिंकला. बॅटिंगचं डिसिजन घेतलेलं आहे. काही वेळातच तो संघ येईल. तर प्रतिस्पर्धी साईच्या 11 या टीमला त्यांनी बॉलिंगसाठी इन्व्हाइट केलंय, आणि त्याच्यानंतर मग पुढची मॅच केवढी जाईल. कालकाई देवी 11 विरुद्ध महाकाल वॉरियर्स असं बॅटल आहे. तिथे प्रमोदजी झगडे सर देखील अगदी त्या मॅच मध्ये दिसतील, कारण इम्पॉर्टंट मॅच आहे सर तुमच्यासाठी. त्या महत्वपूर्ण मॅच मध्ये तुम्हाला कानमंत्र देण्यासाठी आता प्लेयर्सकडे जावं लागेल, कारण का तो डू ऑर डायचा मुकाबला आहे. इथे प्रहार केलाय. 6 मिळालाय. स्वप्नी रहाटेच्या बॅट मधून एक सुमधुर फटका. एक बॉल शिल्लक आहे. थँक्यू डीजे. थँक्यू. असं वाटलं होतं विश्वास यांच्या माध्यमातून बॉलिंग केली जाईल, पण तो विश्वासला सांगितलं जर 4 षटक असती तर 100% मी बॉलिंग केली असते. व तो हरकत नाहीये. येणाऱ्या पुढच्या मॅच मध्ये पहिलं षटक टाकताना विश्वास दिसेल. बॉल विश्वास तुमच्याकडे आलाय. कॅच पकडली जाईल का? परंतु इथे कॅच पकडले. कॅच नंबर 5. तुमच्या टीमनं 5वा झेल पकडलाय सक्सेसफुली. सामना जिंकलेला आहे. आपण बघतोय दादा 11 या टीमची मैदानाच्या आतमध्ये दादागिरी क्षेत्ररक्षण जबरदस्त सामना देखील जिंकलाय. हार्डलक बॉईज वैष्णवी 11 सुपर क्रिकेट दोन्ही टीमच्या माध्यमातून.
हा बोला ना का हो का कशा अरे माझं कुठे होईल नाही नाही कोण कोणी ओपनिंग बॅटर चला लगेच. विश्वास माडिक आपण या इकडे. मला खरंच माहित नाही आहे. आपण प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर आपण विनायक जाधव. नाही हो, पण मला नाही त्याच्यामध्ये. विनायक जाधव आपण ठरलेले आहात प्लेअर ऑफ द मॅच. आपला अवॉर्ड घेण्यासाठी मुख्य मंचावरती यायचं आहे. विनायक जाधव दादा 11 या टीमचे टीम ओनर, प्लेअर ऑफ द मॅच चे आपण मानकरी ठरलेले आहात. काय बोलतो हो काय चालेल. इथे विद्यापीठाचे मैदान चला आपण बॅटर विनायक शुभम असेल कॉम्बॉक्स मध्ये बदल करूया. ऐकूया आपण एक गोड मधुर आवाज म्हणजेच हुशार विश्वास महाडिक यांना नक्कीच आपण ऐकतोय. विश्वास प्लीज वेलकम. हॅलो. आपल्या समाजाचे सामाजिक कार्यकर्ते आमचे मुरडीचे रुपेशजी राऊत हे सुद्धा आज या आपल्या समाजाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा मी प्रमोदजी झगडे साहेबांना विनंती करतो, त्यांचंही त्यांनी पुष्प देऊन सन्मान करायचा आहे. आधी आण प्रतिमा. हॅलो. फोटो घे विनायक, तू घे फोटो. चला इथे. हॅलो 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 आवाज येतो. हॅलो. जोरदार टाळ्या होत्या. हॅलो हॅलो हॅलो. इथे आपले गॉगरचे प्रमुख पाहुणे इथे आलेले आहेत. तसेच वनवर्षीचे पण विनायक राऊत, मॅन ऑफ द मॅच प्रकाश हॅलो. राटे आताच आणि झालेल्या मॅच मध्ये साहेब मॅन ऑफ द मॅच कोण आहे? तसेच इथे गॉगरचे आपले सदस्य तेली समाजाचे सदस्य आजच्या या राऊत यांचा पण इथे झालेल्या आगमन सामन्यामध्ये झालेलं आहे. तर आम्ही विनायकजी जाधव तसं आणि आज या आम्ही आमच्या तुमचं समाजाचे सेलिब्रिटी कार्यकर्ते मधून स्वागत करतोय. आणि खेळाडू साहेब, तुम्ही यांनी सुंदर अशी स्टेजवर गोलंदाजी तुम्ही करून स्थानपन्न व्हायचं आहे, मला वाटतं साहेब. शेवटच्या ओव्हरमध्ये 3 विकेट काहीतरी घेतल्या, 2 विकेट घेतल्या आणि सामना फिरवलेला आहे आणि उत्कृष्ट त्यांच्या संघाला जीत मिळवून दिली. मी रुपेशजी राऊत साहेब यांना विनंती करतो की तुमच्या हस्ते त्यांना सन्मान अर्पण करावा. विनायक एक फोटो घे ना, फोटो घे ना. हा, जोरदार टाळ्या होत्या या खेळाडूंसाठी.